सत्य वचन. जगद्गुरु तुकोबारायांनी सांभाळलेलं आहे बरं का. ज्या दिवशी गृहस्थीवर आपल्या तुळशीपत्र ठेवलं, जाळवणी संसार पैसरू मंगली, त्या दिवसापासूनची तुकोबाराय वेगळीच तुकोबाराय. बघा तुम्ही चरित्र तुकोबाराय. सत्य तू सत्य तू सत्य, देश मर्यादा, काल मर्यादा आणि वस्तू मर्यादा सत्यामध्ये उडवून टाकली. सत्य वचन. चिंतन घरी गेलं. पहिला नियम. मुलगी आता एखाद्या वेळेला असा काहीतरी प्रसंग येतो आपल्या वाट्याला, सत्य वचन पाळावं म्हणून सत्य बोलणं होत नाही. एखाद्या वेळेला असं होत आपल्याकडून पण त्याच्यातला भाग नाही होत असं आपल्याकडून. सत्य सांगतो तुम्हाला मी. एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करत त्यानंतर आठवतं, अरे बापरे सत्यवचन निघालं माझ्या मुखातून. मी सुद्धा सत्यवचनी. आता हरिश्चंद्रानंतर माझाच नंबर होतो. सत्यवादी हरिश्चंद्रानंतर याला नाही म्हणणार. नियमच घ्यायचा. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा अध्यात्मना वा अनुश्रुत स्वभावात् अनुश्रुत स्वभावात् करोति यत् यत् कर्मं करोति करोति यत् यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयेत् इति एतत्. याला म्हणतात सत्यवचन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही वाचिक आणि मानसिक अशी 3 प्रकारची कर्म आहेत ना. या कोणत्याही कर्माला सत्याचा आश्रय न देण्याचं नाव आहे सत्यवचन. कोणतेही कर्म होऊ दे, पण कोणत्याही संपन्न होणाऱ्या कर्माला असत्याचा आश्रय न येऊ देणं याचं नाव आहे सत्यवचन. पहिला नियम पडल्याकडे विकेटी आपल्या. आता नको चर्चा करायला, पण माहिती असावं. मुमुक्षा होण्यासाठी नियम माहिती लागतात, तेव्हा मुमुक्षा जागी होते. आणि त्या मुमुक्षेला धारण करण्यासाठी अनादिकालपर्यंत साधन करावं लागतं, तेव्हा मुमुक्षुत्व आपल्या पदरी येतं. तेव्हा तो मुमुक्षू होतो. तेव्हा पहिला नियम आहे सत्यवचन. दुसरा नियम आहे अहिंसा. योगशास्त्रामध्ये अहिंसेचं चिंतन केलेलं आहे. समाधी सिद्ध योग्याशिवाय जर का अहिंसा कोणी आपल्यावर नावावर खपवायला बघत असेल तर तो 1 नंबरचा जगातला खोटारडा आहे असं योगशास्त्र म्हणतं. म्हणजे त्याला प्राण निरोध साधता आला पाहिजे. म्हणजे नुसते प्राण पिऊन जगणारा सुद्धा पूर्ण अहिंसा पालन करू शकत नाही. कारण श्वासाच्या माध्यमातून अनेक प्रकारची जीव आपल्या आतमध्ये येतात आणि त्यांची हत्या आपल्याकडनं होते. अहिंसा पालन कसं होईल? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह असे जे नियम सांगितले योगशास्त्राने, त्याच्यापैकी अहिंसा जी आहे म्हणजे तुकोबाराची अहिंसा लागू का? मुंगी आम्ही राव इंद्रियांवर नियंत्रण. आपल्या इंद्रियांवर नियंत्रण पाहिजे. तिसरा नियम, इंद्रिय आपले जाणून बुजून आपल्याला चालवणार. एकदा मला म्हणतो, बाबा मला एकादशीलाच नाही भूक लागते वडील. याचा अर्थ काय? याची इंद्रियांनी याच्यावर काय केलेलं आहे? तसं नाही पाहिजे, उलट व्हावं लागतं. इंद्रियांवर आपला ताबा पाहिजे, इंद्रियांवर नियंत्रण. चौथा नियम आहे प्राणिमात्रांवर दया. दयया सर्वभूतेषु दयया सर्वभूतेषु तुष्यत्याशु जनार्दन. जनार्दन आशु तुष्यते किंतु सर्वभूतेषु यदा दया भविष्यति. आता कुठं तुझे पाया, आग कुठं व्हायला पाहिजे? पायावर. त्याचं दुःख कुठं जाणवत आहे?
जीवामध्ये आहे. आणि गीता काटा टोचलाय. पाचवा नियम आहे. सांगू का महाराज, जेव्हा जेव्हा आपण जातो आळंदीला पंढरपूरला, म्हणजे 5 दिवस राहा, 3 दिवस राहा, कायद्यानं दोन्ही ठिकाणी आळंदी पंढरपूर मध्ये कमीत कमी 8 दिवसाच्या निवासाची वारी आहे. आळंदीची वारी असू द्या, अष्टमीला चालू होती ती अमावस्येला काल लागू. पंढरपूरला तसंच आहे, दशमीला चालू होती ती अमावस्येला काल, पौर्णिमेला काल, व्यास पौर्णिमेला काल लागू. एकही नियम आपण पाळत. एवढे जरी आपण वारीचे नियम सांभाळले, वारीमध्ये तरी एवढ्या या वारीमध्ये जरी आपण हे नियम सांभाळले, मुमुक सुद्धा आपल्या गळ्यात माळ घालायला येणार महाराज. पाचवा नियम, ब्रह्मचर्याशिवाय कोणतीच साधना. 5 दिवस आपण ते ब्रह्मचर्य पाळू शकत नाही का? ब्रह्मचर्य कशाला म्हणतात हे सुद्धा ज्ञानोबाकडून शिकण्यासारखं आहे. ब्रह्मचर्य महिंसाचे शारीरम उच्यते. या श्लोकावर बोलताना जी ज्ञानोबाची व्याख्यान केलेलं आहे ते करण्यासारखं व्याख्यान आहे. शर्याच ब्रह्माबरोबर त्याची गुरु व्हायला गेली पाहिजे. त्याचं नाव आहे ब्रह्मचर्य. चर्या म्हणजे आपला चेहरा प्रत्येक क्षणाक्षणाने भाव फेकतो आहे. ते भाव फेकतो बघा. तुम्ही लहान लेकरू जरी असतील ना, 30-40, तर तो अगोदर वातावरण बघतो, बाबाचं आपले वातावरण काय, आणि नंतर बघतो आपले वापर करतो. म्हणजे त्याला सुद्धा हे ओळखता येत नाही. अशा नाही चर्या म्हणतात. ही नुसती चर्या झाली. तर त्या चर्येवरून ब्रह्म म्हणजे परमात्म्याचा भाव फेकला जावा, त्याला म्हणतात ब्रह्मचर्य. अशा प्रकारे ब्रह्मचर्य हा 5वा नियम आहे. नेम इंद्रियाची 6वा नियम व्यसनमुक्ती. व्यसनमुक्ती, व्यसनमुक्ती म्हणजे वाईट विचार, वाईट वस्तू आणि वाईट सवयी यांच्या त्यागाला व्यसनमुक्ती म्हणतात. वाईट विचार, तो कोणी शत्रू जरी असला तरी त्याचं वाईट होऊ नये, अशा प्रकारचा विचार आपल्या जवळ असावा. त्याच्यानंतर वाईट सवयी. वाईट सवयी म्हणजे आता आपल्याला काय वेळेला पानाचं दुकान होतं ना, काहीतरी मागतो. वाईट सवयी आणि वाईट वस्तू सेवा यांच्या त्यागाला व्यसनमुक्ती म्हणतात. व्यसनमुक्ती. 6वा नियम. 7वा नियम किंवा लवकर जागा 9 वाजायला आले. मुद्दा मी हे माझ्या मंडळीसमोर सांगतो, ते माहीत तर असू द्या ना. नियमांचं ज्ञानच नसेल तर नियम पालन कधी करायचे, आणि नियम पालन करण्यासाठी नियमांचं ज्ञान असायला हवं. म्हणून आपल्या समोर हा प्रपंच आहे. नियम आहे उपाय. हे उपाय लाभाचे, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण भावया जतन. हे उपाय लाभाचे, हे लाभाचे उपाय आहे. काय लाभ त्याच्या पदरात? मुमुक्षुत्व पडतं त्याच्या पदरात महाराज. अजून तो परमात्म्याला प्राप्त झाला नाही, पण परमात्म्याला प्राप्त होण्यासाठी आपली जी लायकी हवी, ही लायकी बनवून देणारे हे नियम आहे. लायक बनल्यानंतर मग कारण तो परमात्मा आहे, त्याच्याजवळ दुःख, त्याच्याजवळ ताप आणि त्रिविध दुःख आणि त्रिविध ताप याचा संश्लेष सुद्धा नाही. इतका निर्भेळ असलेला परमात्मा त्याला झेलायचंय म्हटल्यानंतर आपली कॅपॅसिटी किती पाहिजे? टाटा पॉवरचे तारा गेलेले असतात की नाही, त्या 2 तारा त्याला जोडले आणि बल्ब लावायला गेले त्याच्यावर होतं. होतं असं. एकदा काय झालं, अज्ञानामध्ये माणूस उलट होती ताप माफी सकाळी आमच्याकडे विद्यार्थी राहायला का कंटाळतात माहिती. सकाळी लवकर उठायला
बाबा मला इतर आहे खूप आवडतं, सकाळी उठून नसेल तर राहतो म्हणजे माणसाला बाकी सगळं सोपं जातं, पण सकाळी उठायचं हा जरा काही मिळत असेल तर बघा मग कशी करायचं उठतात मिळायचं काय असेल तेव्हा ब्रह्ममुहूर्तावर जागरण हा सातवा नियम आहे. साधन दशा त्याच्याच हाताला लागते. त्याला सकाळी लवकर उठायची आणि रात्री लवकर झोपायची सवय लागलेली. पण झालेलं काय टीव्हीने ना वाट लावून टाकलेली आपल्या घराघरांमध्ये ऐकतच नाही मुलं महाराज. मुलं त्याच्यावरून आपल्या आई वडिलांबरोबर भांडणं करतात. ते आता मोबाईलचा जमाना आलेला आहे ना. मोबाईल त्यांना पाहिजे म्हणजे मोबाईल घेऊन नाही काय ते एकदम स्वर्गावर जाऊन निशाण नाही लावणार आहेत ते काही. टीव्ही पाहिला घडोघडी काय करतात कोणी मनाई करतात तर त्याच्यामुळे हा परमार्थ खिशात राहतो ना. वाटे केव्हा परमार्थ म्हणून मोबाईलचं जमाना म्हणा. तेव्हा ब्रह्ममुहूर्तावर जागरण हा सातवा नियम. आठवा नियम आहे त्रिकाल स्नान. 3 काळ 3 वेळा त्याने स्नान केले पाहिजे. कमीत कमी हे नियम आपण आळंदी पंढरपूरला तरी पाळू शकतो म्हणून, किंवा आपल्या गावामध्ये जर सप्ताह असेल तेव्हा पाळू शकतो. संकल्प करावा लागतो. कल्याण जर पाहिजे असेल तर हे करावंच लागेल, त्याचं कल्याण नाही पदरामध्ये पडणार, तो कोणी पण असू दे. हे राजे लोकांनी सम्राटांनी नियम पाळून दाखवलेले आपल्याला. पहा ऋषभदेवाचं चरित्र महाराज हे सगळे नियम पाळून दाखवलेले. तेव्हा भागवत हातामध्ये घ्या तुम्ही ऋषभदेवाचं चरित्र बघा. 100 मुले त्यांना, ज्या त्यांच्या प्रथम मुलाच्या नावावरून या देशाला आजपर्यंत भारत हे नाव पडलेले आहे. काय हरामखोरांनी इंडिया करून टाकलं वगैरे वगैरे ते चालले त्यांच्या, पण हे भारत नाव ज्यांच्यावरून पडलं अशा मुलाला ते जन्म देऊ शकतात. ऋषभदेव महाराज एवढं मोठं पृथ्वीवरचा एकटाच सम्राट, दुसरा कोणी राजाच नाहीये पृथ्वीला. एवढं मोठं राज्य चालवून दाखवलं आणि हे नियम सुद्धा पाळून दाखवले. फक्त पाळणारा पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आठवा नियम आहे त्रिकाल स्नान. त्याने 3 वेळेमध्ये स्नान केलं पाहिजे. नेहमी काय आपल्याला हे सगळे नियम मी तर नाही पाळत म्हणून बाबा सांगतो, मला काही जमत नाही सगळेचे सगळे नियम, पण या नियमांचं आपल्याला ज्ञान तरी हवं या उद्देशाने हा अभंगच हे नियम सांगतो म्हणून आपलं चिंतन. 9वा नियम आहे त्रिकाल संध्या. तिनेही काळ देवाबरोबर राहण्याचा प्रयत्न या त्रिकाल संध्या म्हणतात. 10वा नियम नाही रे तर्पण, म्हणजे पितृतर्पण. जे आपले पूर्वज गेलेले त्यांच्या कृपेमुळे आपण हे लोक बघितलेलं आहे म्हणून त्यांना तर्पण. ऋषी तर्पण हे नियम आपल्याला ऋषीमुळे माहिती पडतात म्हणून त्यांना तर्पण. आणि त्या देवाची शक्ती त्रिभुवनात विस्तारलेली आहे म्हणून त्या देवाचं तर्पण. असं ऋषी तर्पण, पितृतर्पण आणि देवतर्पण. तर्पण म्हणजे लय मोठं काही त्याला मंत्र लागत नाही. हातावर पाणी घ्यायचं आणि तर्पयंता म्हणून त्यांचं स्मरण करून त्याच्या नावानं सोडायचं. झालं म्हणतात तर्पण. तृप्यंता म्हणायचं, झालं तर्पण. अशा प्रकारे 10वा नियम आहे तर्पण करणं. 11वा नियम आहे दान. दान म्हणजे काय, त्याला रुपयेच पाहिजे अशातला भाग नाही. विद्यादान, नामदान. हे दान पावले संत संगे भक्तीचे आणि एका जनार्दनी अखंड नाम वाचे सुद्धा दान तुम्ही करू शकता. दान, जे दान देण्याचं सामर्थ्य तुमच्या जवळ आहे. रामकृष्ण हरी, मी तुम्हाला दान दिलं. रामकृष्ण हरीचं याला दान. दानाची खूप मोठी मीमांसा आमच्या शास्त्रामध्ये केलेली आहे. आम्हाला काही 4-2% माहिती असेल, पण 100% जर दानाची मीमांसा करायची असेल तर खूप मोठी चर्चा आहे दानाची. तेव्हा आपल्याला जे संभव आहे ते
दान म्हणून आपण आचरण केलं पाहिजे. 11वा नियम. 12वा नियम अंतर्मुखी जप. आपण तो जप करतो बहिर्मुखी असतो, तो अंतर्मुखी असला पाहिजे. अंतर्मुखी जप करायचे काही नियम आहेत, काही पद्धती आहे. जपाच्या असं महाराज यज्ञाना यज्ञोस्मी म्हणताना ज्ञानोबारांनी त्याच्यावर काही विस्तार केलेला आहे. घरी जाऊन बघा. नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म. म्हणजे तुम्ही स्नान केल्याची अपेक्षा जपयज्ञ करत नाही, अशा प्रकारे तो महिमा आहे. पण तो अंतर्मुखी असला पाहिजे, बस थोडा त्याचा कायदा आहे. म्हणजे रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पांडुरंग परमात्मा चित्तामध्ये ठसत नसेल त्या जपाला अंतर्मुखी जप मानता आणि म्हणता येत नाही. रामकृष्ण हरी म्हटल्याबरोबर ज्ञानोबारांचा विचार कसा आहे बघा. सोनियाचा दिवस आज अमृते पाहला आणि नाम आठविता रूपी नाम भगवंताचं घेतल्याबरोबर रूपानं तो आपल्या चित्तामध्ये खेळला पाहिजे. त्याला म्हणतात अंतर्मुखी जप. कितवा नियम झाला? 12वा. 13वा नियम आहे 9वा. 13वा नियम आहे सत्संग. सत्संगा वाचून एक पाऊल सुद्धा आपण पुढे परमार्थामध्ये चालू शकतो. 11वा श्रीपती इतर पंथाने नका जाऊ, तुम्ही देवाला आकळण्यासाठी सत्संगाच्या माध्यमातूनच जावं लागेल. आता आपलं चालू आहे, काय चालू आहे? सत्संग चालू आहे. सत्संगाच्या माध्यमा व्यतिरिक्त देवाजवळ जाण्याचा दुसरा मार्गच आहे. तेव्हा सत्संग हाही एक नियम आहे. त्याच्यानंतर क्षेत्रवास. क्षेत्रवास म्हणजे आपण संकल्प करतो, जसं एकादशीच्या दिवशी वारीला किंवा पंढरपूरला संकल्प करतो. आता या 3 दिवस कमीत कमी आपण राहिलो पाहिजे ना. आनंदीला गेल्यानंतर कमीत कमी दशमी एकादशी द्वादशी किंवा एकादशी द्वादशी आणि त्रयोदशी 3 दिवस तरी कमीत कमी राहायला पाहिजे ना. पण काय आग लागलेली असते महाराज रात्रीच्या एकादशीला. जेवण बनवायला कांदे सोलायला सुरुवात करतात संध्याकाळी 7 वाजल्यापासून एकादशीला. असं नाही जमत. ते कमीत कमी 3 तरी दिवस आपण तिथे संकल्पित क्षेत्रामध्ये त्याच्या सीमेच्या नगर प्रदक्षिणाची करतो आपण. आळंदी असो अथवा पंढरपूर, कोणत्याही क्षेत्राला नगर प्रदक्षिणा आहे, त्याला म्हणतात क्षेत्र प्रदक्षिणा. त्या क्षेत्र प्रदक्षिणेच्या बाहेर एक पाऊल सुद्धा ठेवायचं नाही, त्याला म्हणतात क्षेत्रवास. हे झाले आपले किती नियम. आता काही जास्त विस्तार करून ठेवणार नाही, लवकर किती नियम झाले आपले? 14 नियम झाले. 15वा नियम आहे परनिंदा त्याग. इथं जरा आपली गाडी पंढरपूरला असा वैताग येतो, म्हणून आम्ही सरळ सरळ आपल्या सगळ्या त्याग करून टाकतो. यानंतर बसा तर ज्ञानोबारायांची चर्चा करा, नाही तर मग रामकृष्ण. माणसं अशी चवार करतात ना, यांनी असं केलं आणि त्याने तसं केलं. क्षेत्रवास बिघडतो याच्या नावाने. परनिंदा त्याग हा झालाच पाहिजे. निंदा अजिबात नको, कधीच नको आपल्या मुखातून, कोणाचीच नको. साधकांना या गोष्टीपासून लांब राहा. निंदा करायचीच असेल तर दुसऱ्याची नाही, स्वतःची करा. एवढे सगळं सोडून त्याग करून आपण आनंदीत यायचं. आणि आनंदी मला जशी घडली पाहिजे तशी माझ्याकडनं घडत नाही, चुकार आहे माझा, स्वतःची निंदा करायची असेल तर. गुणवंत केलो दोष जाण्यासाठी, दोष मला माहिती पडले पाहिजे म्हणून हे देवा मी गुणवंत केलो. पण कोणाचे दोष माहिती पडले पाहिजे? दुसऱ्याचे का आपले? पण माझे पदपोटी बळकट दूषण. स्वतःला परीक्षण करण्यासाठी आपल्याला देवाने ज्ञान दिलेलं आहे. गुण म्हणतात आणि याला दोष म्हणतात. परनिंदेचा त्याग केला पाहिजे. 16वा नियम आहे साधू संत सज्जन आणि साधक यांची सेवा केली पाहिजे. नेहमी म्हणून मी कीर्तनातून सांगत असतो की आळंदीला
भक्तीला केल्यानंतर आपल्या शंकरपणे आणि आपलंच तोंड दाखवत सुद्धा नाही आपण दुसऱ्या कोणाला पोचतात. हे भाव बरोबर नाही. चैत्रवासाचे भावच नाही. आनंदीमध्ये जवळजवळ 2-2.25 हजाराच्या आसपास विद्यार्थी आहेत. विचारा ना एखाद्याला, बाबा तुला ग्रंथ पाहिजे का, तुला धोतर हवं का, तुला सदरा हवा का, तुला टोपी आहे का, तुला काय लागतं का, तुला जीवन निर्वाहासाठी कशाची गरज आहे का, त्यांना विचारा ना. 4-2 विद्यार्थ्यांना करा ना सेवा तिथे. हे केलं पाहिजे आपण. साधूची साधकाची सेवा करणं 16वा नियम. 17वा नियम आहे संकीर्तन. ज्या क्षेत्रामध्ये जिथे आपण असतो तिथे संकीर्तन केलं पाहिजे. आपल्या आनंदासाठी, आपली आवड म्हणून केलं पाहिजे, दुसऱ्याला दाखवण्यासाठी. कोणी एकट्याने बसायचं इंद्रायणीच्या किनाऱ्यावर, एकट्याने जायचं असेल. कोणी आपला अगदी समानशील वाटतं त्याला घेऊन चला, चांगलं आहे. एकट्याने राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. इंद्रायणी मातेला सांगते ठेवायची, हे माते माझ्याकडून झालेल्या जन्मपर्यंत पोहोचला बघा काय आनंद मिळतो. जगात गप्पा मारण्यापेक्षा जर असं केलं कल्याण बरा. 17वा नियम. 18वा नियम आहे परिमित आहार. एक भोक्ता. जेवढ्या दिवसाचा संकल्प तेवढ्या दिवसामध्ये एक भोक्ता एकदा भोजन करा. नसेल त्याच्यावर लागत आपल्याला परिमित 2 टाइम खा, पण परिमित खा. थोडी आळस येईपर्यंत कीर्तनामध्ये काही माणसं मला बघतच नाही आले. त्या कीर्तन करायचा आपला मूड निघून जातो मला. आणि वाचतात पण एवढं 2-2 किलोमीटरला एकदम नको वाटतं मला. परिमित आहार, युक्त आहार. तो बघा किती नियम झाले? 18 झाले ना. 19वा नियम आहे भूमिशयन. भूमीवर आपण झोपलं पाहिजे. नेम इंद्रियाचे सारयुक्त आहार विहार. नियम इंद्रियाची सार नसावी वासर निद्रा बहुवास. तेव्हा अशा प्रकारे भूमीवर आपलं शयन झालं पाहिजे. निद्रा बहु नसावी, भाषण बहु नसावं, भूमी शयन केलं पाहिजे. गाद्या किंवा पलंग वगैरे ठीक आहे, पण जेव्हा अनुष्ठानाचा संकल्प करतो, अडांच्या वारीला पंढरपूरच्या वारीला जातो म्हणजे काय, अनुष्ठानाचा संकल्प करतो आपण. गृह त्याग होतोय ना आपल्याकडनं. ज्या घरादाराला मोठं होण्यासाठी वाढवण्यासाठी आपण रक्ताचं पाणी करतो ते सोडायचं आहे, याचा अर्थ अनुष्ठानात प्रवेश करतो आपण. म्हणून हे नियम पाळले पाहिजेत. तेव्हा भूमी शयन झालं पाहिजे. त्याच्यानंतरचा एक नियम आहे, थोडासा जरा कठीण जाईल. 20वा नियम अग्नित्याग. अग्नित्याग म्हणजे शिजवलेलं अन्न खायचंच नाही. बघा झाली का नाही, वाट लागली का नाही एकादशी वाल्याची. शिजवलेलं अन्न खायचं नाही म्हणजे गरम पाण्यानं स्नान करायचं नाही. त्याच्यानंतर थंडी झाल्यानंतर आपण हो 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 करायला शेकायला अजिबात नाही. काही मसाला व्हायचा तो होऊ दे, अजिबात नाही. याला मोठा अग्नित्याग. आणि शेवटचा 21वा नियम आहे नवविधा भक्तीमध्ये आत्मनिवेदन म्हणून भक्ती सांगितलेली. देवांचन, देवपूजा ही कशी असली पाहिजे. देवपूजा जगद्गुरु तुकोबाराय आचार्य गिरावकाच्या शेवटच्या चरणामध्ये